त्यांना प्राप्ती नाही ऐसे वेद रीती वाही येणे साधती साधन तुटती भावाचे बंधन एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन महायोग विटिदरे विमरत्यं वरं पुनरिकाय दातुं मुनिग्रही समागत तिष्ठन्तमानन्त कन्नं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम मन शुद्ध भवदुःखारि तुझे नशंभो मदपूर्णतारि शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्यगम्यं वन्दे विष्णुवरं सर्वलोकैकनाथं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचामुगलातून पावन झालो चराचरी मदरते सद्गुरु जेने त्याला संसार मनोनिविशेष आध्यात्म विवेकावे किंवा जयांचे केले असण वय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता गण गण गणात बोते गण गण गणात बोते धरावे संताचे पाय येणे साधती साधन तुटते भावाचे बंधन प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भक्त अखिल गुण ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याने ज्या संतांच्या घरी 36 वर्ष काम केलं 12 वर्ष पाणी वाहिलं 12 वर्ष चंदन उगाळले आणि 12 वर्ष ज्या संतांच्या मागे उभं राहून ज्या भगवंताने चोपदारकी केली असे संत श्रेष्ठ नाथ महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातला अभंग आपण सेवेसाठी उपस्थित केलेला आहे Hare
शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चारचरणाचा भंग आणि या भंगामध्ये नाथ महाराज संतांचं वर्णन करताय आणि संतांचं वर्णन करत असताना महाराज सांगताय बाबांनो तुम्हाला प्रत्येकाला या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला अपेक्षा वाटते की मला देव भेटावा. प्रत्येकाची इच्छा असते की ज्या देवाने आपली निर्मिती केली त्या देवाची एकदा तरी त्याची आणि आपली गाठ पडावी. कुठेतरी जाऊन मला देव भेटला पाहिजे, मला तो ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक जण मरमर करत असतो, प्रत्येक जण धावत असतो, प्रत्येक जण मंदिराकडे जात असतो, प्रत्येक जण तीर्थयात्रा करत असतो. पण नाथ महाराज या अभंगातून सरळ सरळ देवाचा पत्ता आणि देवाला प्राप्त करण्याचा उपाय काय आहे तो आपल्या समोर मांडताय. विठ्ठला देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर नाथ महाराज आपल्याला उपाय सांगताय. हरी हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर तुम्हाला भगवंत प्राप्त करायचा असेल तर महाराज सांगतात मी उपाय सांगतो आणि सोपा उपाय काय आहे. धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याशिवाय भगवंत तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून महाराज सांगतात बाबांनो ज्याला भगवंत मिळाला त्याने साधन साधलं. साधन कोणतं साधलं तर तुटते भवाचे बंधन. या जन्म आणि मृत्यूचे बंधन आपले तुटले जातात. पण केव्हा येणे साधती साधन. जेव्हा या शरीराने आपण ते साधन साधू तेव्हा या भवाचे बंधन आपले तुटून जातील. तुटती भवाचे बंधन. महाराज तुम्ही संत आहे, तुम्ही संत आहे म्हणून तुम्ही स्वतःला मोठं करण्याकरता, स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याकरता तुम्ही म्हणताय का की देवाला प्राप्त करण्याकरता संताशिवाय उपाय नाही. नाथ महाराज सांगतात बाबांनो मी म्हणत नाही. देवाची प्राप्ती संताच्या बिगर होऊ शकत नाही हे मी सांगत नाही, हे वेद सांगतात. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सांगतात की संताच्या बिगर देव आपल्याला भेटूच शकत नाही. आणि नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात बाबांनो या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर देव तुमची इच्छा पूर्ण करेल की नाही माहित नाही. देव तुम्हाला भेटेल की नाही माहित नाही. याच्याही पलीकडे जाऊन आपल्या मनामध्ये अनेक अशा इच्छा आहेत. कुणाला नरेंद्र मोदी व्हावंसं वाटतं नाही का, हो. कुणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावंसं वाटतं, हो. पण नाथ महाराज सांगतात बाबांनो तुम्ही होणार का नाही, देव तुमची इच्छा पूर्ण करणार ते माहित नाही. पण तुम्ही जर अनन्य भावे संताला जर शरण गेले, संत मात्र तुमची इच्छा पूर्ण मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. येणे साधती साधन तुटती भवाचे बंधन. विढाला शब्द परिहार. पावन आणि पुण्यभूमी पंचक्रोशीतील असलेलं गजानन बाबा आणि प्रभू रामचंद्र भगवंताचं हे मंदिर. या पंचक्रोशीमध्ये वर्णाशेल, रोहनाशेल, आजूबाजूचे सगळे गाव, आता मला काही माहित नाही इकडची गावाचे नाव, या सर्व पंचक्रोशीने मिळून उभं केलेलं हे देवस्थान. आणि लाखो वारकरी या देवस्थानावरती येतात, अन्नदान घेतात, इथे निवारा करतात आणि पुन्हा आपल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतात. आणि हे सगळं पुण्याचं काम ही पंचक्रोशी करत असते. आणि त्याच अनुषंगाने आज श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र शेगाव इकडे जाणारी ही पायी दिंडी, ही पायीवारी आज आपल्या गजानन बाबाच्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्राच्या भगवंताच्या ठिकाणी या ठिकाणी निवासाला विसाव्याला थांबलेले आहे. म्हणून इथले सर्व अन्नदाते असतील सर्वांनी या ठिकाणी चांगली व्यवस्था केली. त्या निमित्ताने सर्व दिंडीच्या वतीने मी सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज याच निमित्तानं होत असलेलं हरिनाम स्वरूप कीर्तन, दिंडीचा नियम असतो दिंडीमध्ये हरिपाठ व्हावा, कीर्तन व्हावं, जर सोय असेल व्यवस्था असेल तर. म्हणून या ठिकाणी व्यवस्था आहे, म्हणून या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन सर्वांच्या वतीने झालं. आणि यामध्ये या दिंडीचे चालक
आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मिलिंद महाराजजी नाईक यांच्या आग्रहाने या कीर्तनासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो. जमलेले तुम्ही सर्व श्रोतेगण, मायबाप, सर्व वारकरी मंडळ आणि माझ्या संस्थेतले असलेले श्री सद्गुरु वारकरी गुरुकुल शिक्षण संस्थेतील माझे सर्व विद्यार्थी आणि या पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी, सर्वांचे चरणी एकदा नतमस्तक होतो. आता कीर्तनाचा वेळ दिंडीतला म्हटल्याच्या नंतर 1 तास राहतो. 8:15 आपलं सुरू झालं होतं, 8:45 वाजले. फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटं बोलायचं आहे आणि थांबायचं आहे. विठाला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आणि या ठिकाणी संतांचं महत्व सांगताय. संत काय करतात तर संत या जगाला उपदेश करतात. संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी सुद्धा हेच केलं. महाराज भरकटलेल्या लोकांना मार्गावर आणण्यासाठी सर्वात पहिले ज्या वेळेला गजानन बाबा शेगाव मध्ये आले तर या जगाला निरोप देण्याकरता, या जगाला कळवण्याकरता माझ्या गजानन बाबाने सगळ्यात पहिले उष्ट अन्न खाल्लं. महाराज तो मेसेज दिला. मेसेज काय मेसेज दिला? हो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. काय आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, याला वाया जाऊ देऊ नका. हा मेसेज माझ्या गजानन बाबाने दिला. आणि म्हणून गजानन बाबा आपल्या सर्वांच्या हृदयामध्येच नव्हे हो तर गजानन बाबाने अनेकाचा मनोरथ सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. म्हणून देवाच्या जागी जर कोणी असेल या कलियुगामध्ये तर ते संत आहेत. आणि त्याच संतातले एक संत म्हणजे गजानन बाबा आहे. विठ्ठल जगाच्या कल्याणा संताच्या विभो जगाचं कल्याण करण्याकरता संत आलेले असतात आणि स्वतःला मात्र कष्ट झेलत असतात. स्वतः कितीही कष्ट होऊ द्या, संत लोकांना आपले कष्ट सांगत नाही, पण दुसऱ्याचे कष्ट, दुसऱ्याचं दुःख संत घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि जे दुसऱ्याचं दुःख घेऊन जातात, स्वतःचं दुःख विसरून जातात, हो त्यांनाच संत म्हणतात. महाराज कुणाला संत म्हणावं? लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. कोणाचे? आमचे. आमचे पाय तुमच्या घराला लावले काय होणार आहे महाराज? आमचेच वाशे फिरेल, आमचेच ते सरळ झाले नाही अजून. आमचे पाय तुमच्या घराला लावून काहीच उपयोग नाही. हो, संत कुणाला म्हणतात महाराज? त्याची संत, त्याची संत ज्यांचा हे विठ्ठले, त्यांचा ज्यांचा हेच विठ्ठल आहे, माझा पांडुरंग परमात्मा आहे. आपणही भगवंतापर्यंत जायचं आणि इतरांना सुद्धा भगवंतापर्यंत न्यायचं, ही ज्यांची इच्छा आहे त्यांना संत म्हणावं. आणि म्हणून महाराज सांगतात, संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्य तावरा, हेची करा रे बाप्पानो. धन दारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घादेवासी. महाराज सांगतात धन दारा पुत्र जन हे सगळं खोटं आहे. खरं काय आहे तर संत चरणी भाव धरा. संतांच्या चरणावर तुम्ही जर भाव धरला ना महाराज, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी नाही. म्हणून संत जगात सर्वश्रेष्ठ आहे. संत नव्हते जगा मानसाच्या सारखी. संत आपल्यासारखे नसतात. एक उदाहरण देतो थोड्या वेळामध्ये आणि सेवा समारोपाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. बघा आमच्या गावाकडे एक वयस्कर बाबा 84-85 वर्ष वय झालं त्यांचं, पण त्यांना वारी करायची इच्छा झाली. वारी नाही का, आमचे आता सर्व वारकरी मंडळी नाशिकवरून निघाले आणि आज वरणा फाट्यापर्यंत, रोहणा फाट्यापर्यंत येऊन पोहोचलेले. वारी कशाला म्हणतात? वारी कशाला म्हणतात? वार हा शब्द किती गोड आहे महाराज. वारी कशाला म्हणावी? अरे ज्याने आपल्या शरीरातले काम, क्रोध, लोभ, मद, मस्त, अहंकार हे षड विकार धुवून टाकले, या षड विकार रहित जो झाला त्याने खरी वारी केली महाराज.
आणि ज्याने या षडविकाराला अंगीकार केलं, इथे राहून सुद्धा, वारीत राहून सुद्धा जर प्रपंच सुटत नसेल त्याला वारी म्हणत नाही. मी धन्यवाद देईन नाशिकच्या वारकऱ्यांना सर्वांना. गेल्या अनेक वर्षापासून या दिंडी सोबत माझा संबंध आहे. सर्व लोक मोठ्या मोठ्या उद्योगावरती आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती आहेत, पण कशाचाही त्या ठिकाणी काहीही मागे कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त बाबांच्या भेटीला जायचे या इच्छेने सर्व वारकरी चालत असतात. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कारण सांगतो महाराज, आम्ही सुद्धा दिंड्या नेतो. आमच्या दिंडीत अनेक वारकरी असतात. आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्त नाळा तिथे पंढरपूर आमची वारी असते. आमच्या वारीमध्ये एक म्हातारी आली. म्हातारी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत चालली आणि पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर एकादशी संपली आणि द्वादशीचा म्हातारीनं उपवास सोडला. मला आवाज दिला, महाराज इकडे या. म्हणलं काय आजी, एवढं थोडं उचलू लागा बरं. म्हणलं का आजी, तुम्ही वारीत आले तेव्हा थोडं नव्हतं तुमच्याकडं. आजी म्हणली, महाराज तुम्हाला माहितीये का तेव्हा कसं गठोडा राहील. तेव्हा लोकांना बिस्किट वाटले होते. मी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत चालले. कोण बिस्किट वाटले, कोण राजगिऱ्याचे लाडू वाटले, कोण खजुराचे पॅकेट वाटले, सगळे भरून माझ्या नाताला घरी घेऊन चालले. महाराज तुम्हाला कळतं का ते? याला वारी म्हणतात का महाराज? नाही. वारी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मस्त, अहंकार हे षड विकार जे आहे ते घरी सोडायचे. संसार दुःखामुळे चोही करी इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्र आणि दिवस तळमळ. काम क्रोध लोभ क्षुनी पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ. हे काम क्रोध लोभ क्षुनी हे ओढाळ आहे, हे आपल्या पाठीमागे लागलेले आहे. आणि ज्याला यांची गाठ सोडता आणि त्यानेच खरी वारी केली महाराज. 84 वर्षाचं म्हातारं आणि म्हाताऱ्यानं पोरांना सांगितलं, पोरांनो मला वारीला जायचं आहे. पोरं म्हणले, बाबा एवढं वय झालं तुमचं, आता कशाला वारीला जातं? कारण जून महिन्यामध्ये वारी असते, जुलै महिन्यामध्ये वारी असते, पाणी असतो, पाऊस असतो, वारा असतो. बाबा तुमचं वय झालं, बाबांना 5 पोरं होते, बाबा तुम्ही आता वारीला जाऊ नका, तुमचं वय झालं, तुम्हाला हे सहन होणार नाही. कधी पाऊस पडतो, ओले होतात, आजारी पडतात. बापाने पोरांना सांगितलं, पोरांनो काळजी करू नका, एवढ्या वाऱ्या झाल्या, मला वारी चुकवायची नाही आहे, एवढ्या वारीला मला जायचं आहे. बाबाला 5 पोरं होते, प्रत्येक पोराने 5-5 हजार रुपये जमा केले आणि बाबाकडे दिले. किती जमा झाले तुम्हाला माहिती ना? शांत बसा. किती जमा झाले? विठ्ठलाला बाबा नित्यनेमाची वारी करायची. आळंदीला गेले आणि इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता गेले. स्नान करावं, पाप धुवून टाकावं. तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर तीर्थक्षेत्रावरती का स्नान करावं? कारण तीर्थक्षेत्रावरती ज्या गंगेत आपण स्नान करतो तिथे आपले पाप धुवून जातात महाराज. आणि जसे पाप धुवून टाकले तसे पुन्हा वर आपण येऊन पाप करायला प्रवृत्त होतो पुन्हा. आमचे एक महाराज पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि देवाच्या दर्शनाला निघाले. देवाच्या दर्शनाला जाता जाता महाराजांना खाली रस्त्यावरती एक 500 रुपयाची नोट पडलेली दिसली. महाराजांनी पटकन पाहिलं, अरे 500 रुपयाची नोट आहे. महाराज म्हणजे जाऊ द्या, पण लगेच मनाचा विचार पलटला, जाऊ द्या 500 रुपयामध्ये काय येणार नाही गाड्या, कशाला जाऊ द्या. आणि महाराजांना इकडे तिकडे पाहिलं, लोक येत जात होते. महाराजांना वाटलं खाली वाकावून पैसे उचलवतो, लोक म्हणून भामटा महाराज आहे. म्हणून महाराजांनी पाय देऊन उभे राहिले. कशावर? 500 रुपयाच्या नोटीवर. जे महाराज गंगेतून पाप धुवून आले ते महाराज 500 रुपयाच्या नोटीवर पाय देऊन उभे राहिले. लोभ कशाचा आला? 500 रुपयाचा लोभ झाला. सकाळपासून उभे राहिले, संध्याकाळपर्यंत लोक ये जा करत होते. महाराजांना खाली वागता आलं नाही, पैसे उचलता आले नाही. 5 वाजता एक पोरग पळत आलं महाराजांकडे, महाराज आम्ही खेळता खेळता आमची खोटी 500 रुपयाची नोट उडाली आणि सकाळची तुम्ही पायाखाली दाबून धरली. काय झालं महाराज? केले कर्म झाले त्याची भोग पडलेली आहे किती. अरे असे जर कर्म केले काय होणार आहे? म्हाताऱ्याच्याकडे 25,000 रुपये इंद्रायणी मध्ये गेलं स्नान करण्यासाठी, कपडे बाहेर काढून ठेवले. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं, अरे माझ्या खिशात 25,000 एखादा चोर येऊन घेऊन जाईल. म्हाताऱ्याने जागी डुबकी मारली, पटकन वर आलं, गेलं पैसे मोजायला सुरुवात केली. तितक्यात चोरांना पार. चोर म्हणे मोठं गेले खेळ, आता आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही. पण चोराला वाटलं अशी हिसकून घ्या तर आपल्याला मार खावा लागेल. मग चोराने खोटी माळ घेतली. जिच्या
तुमच्यावर भाव नसतो ती माळ खोटी असते. ज्याच्या अंतकरणात भाव धरून ती माळ घातली ती माळ खरी असते. हो, नाही तर अंतकरणात भावच नाहीये आणि गळ्यामध्ये मनगट एवढ्या माळी आहे, खोट्या नावार असत्या. जग या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ धारण केलीच पाहिजे. बघा, माझ्या गळ्यात ही माळ आहे, कशाची आहे? तुळशीची आहे, पवित्र आहे. माझ्या गळ्यातली माळ पवित्र आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं? बोला ना, बोला. माळ आहे ना, मग माळ तुम्ही घ्या, सोनं मला द्या. होईल का असं? नाही म्हणणार. फक्त म्हणण्यापुरतीच पवित्र आहे ती. खोटी खोटी माळ गळ्यामध्ये घातली. तो चोर म्हाताऱ्याकडे गेला, बाबा मला पण पंढरपूरला यायचं, तुमच्या सोबत येऊ देता का? मी तुमची सेवा करेल. म्हातार म्हणलं चाल. आळंदीवरून वारी निघाली, पण पुण्यामध्ये पहिला मुक्काम. पुण्यामध्ये हरिपाठ झाला, कीर्तन झालं, जे प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर हा चोर गेला, म्हाताऱ्याचे पाय दाबायला लागला. म्हाताऱ्याला बरं वाटलं. एवढं 40 किलोमीटर चालून आलेल्या अंतरात आमच्या वारकऱ्यांना वाटत असेल केव्हा आटपतो केव्हा झोपतो, नाही का? कारण चालून प्रवास झाल्याच्या नंतर मनुष्य थकून जातं. म्हाताऱ्याचे पाय दाबल्याबरोबर म्हाताऱ्याला आनंद वाटला. म्हातारा झोपी गेलं आणि चोराचा उद्योग सुरू केला. म्हाताऱ्याला बाजूला केलं, खिशात पैसे झामले सापडले नाही, फेट्यात झामले सापडले नाही, पिशवीत पाहिले सापडलेच नाही. म्हातारा बाजूला करून टाकलं ना, अंथरुणामध्ये पाहिले, पैसे सापडलेच नाही. शेवटी चोर दमून थकला आणि तो झोपी गेला. पहाटे 3 वाजता उठला, बाहेर गेला. म्हातारा 3 वाजता उठलं, चोर बाहेर होता. तर हे अंथरुणावर बसलो, चोर बाहेर येईपर्यंत म्हातारा पैसे मोजत होत. चोराला वाटलं मी रातभर झामली, मला सापडले नाही, म्हाताऱ्याने ठेवले कुठे असेल नेमकी. पण चोर मला म्हातारी इतकं हुशार आहे का? मी म्हाताऱ्यापेक्षा हुशार आहे. आणि चोर पोलिसापेक्षा हुशारच राहतात महाराज, नाही का? म्हणून ते चोर होतात. दुसऱ्या मुक्कामाला मी म्हाताऱ्याचे पैसे चोरल्याशिवाय राहणार नाही. सासवडवरून मुक्काम हल्ला आणि मुक्काम गेला जेजुरीला. जेजुरीला गेल्याच्या नंतर हरिपाठ झालं, कीर्तन झालं. चोरानं म्हाताऱ्याच्या पायच्या पायला सुरुवात केली, म्हातारा झोपी गेलं आणि चोरानं पैसे मोजायला सुरुवात केली. चोराने पैसे थांबवायला सुरुवात केली, पण चोराला काही पैसे सापडलेच नाही. आणि म्हातारा सकाळी 3 वाजता उठलो, पुन्हा पैसे मोजत होतो. हे म्हणलं नेमकं म्हातारा वारकरी का भूत आहे? मी रात्रभर थांबलो, तुम्हाला सापडत नाही. आणि म्हातारा उठल्या उठल्या त्याच जागेवर पैसे मोजतो. पण मी म्हाताऱ्याचे पैसे चोरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून चोराची आणि म्हाताऱ्याची संगत वाखरीपर्यंत गेली. रोज चोर पैसे थांबवायचा, म्हाताऱ्याला पैसे सापडत नव्हते आणि रोज म्हातारा उठल्या उठल्या पैसे अंथरुणावरच मोजत होतो. शेवटी चोर थकला आणि म्हाताऱ्याला शरण गेला, बाबा मी तुम्हाला शरण आलो. म्हातारा म्हणे काय झालं? बाबा मी तुमच्याकडे वारी करायला आलो नव्हतो, पण या वारीमध्ये जे नामस्मरण माझ्या कानावर पडत होतं, हो वारी काय असावी महाराज? हो, प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण असावं. याला वारी म्हणतात. का? वाट चालता जर आपण नामस्मरण केलं तर प्रत्येक पावलाला एका यज्ञाचं पुण्य. नाम घेता वाट चालली, यज्ञ पावला पावली. प्रमाणे महाराज, मी माझ्या मनातलं काही सांगत नाही. तुम्ही नाम घेता जर वाट चालत राहिले ना, तर प्रत्येक पावलाला, हो तुम्ही म्हणा गण गण गणात बोलते, एक पाऊल टाका, एक यज्ञ झाला. गण गण गणात बोलते, दुसरा पाऊल टाका, दुसरा यज्ञ झाला. आणि गणित यज्ञ तुमच्या पुण्यामध्ये तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. पण असं म्हणत नाही चालत, मक्का पेरली असेल का, कपाशी वखरली असेल का, ड्युटीला गेला असेल का, त्याची पगार झाली असेल का, असं म्हणत जर चाललं तर खरं सांग यज्ञ होईल का, पाप होईल. आणि मग चोराने सांगितलं, बाबा या नामस्मरणामध्ये आलो, उठा जागे वारे
मागे बोलती, जगत जोगी जागे जागे बोलती. हो, जागा व्हा, उठा. आणि म्हणून चोरानं बाबाला सांगितलं, बाबा आळंदीपासून वाखरीपर्यंत आलो, संतांचं नामस्मरण माझ्या कानावरती पडलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, हे नामस्मरण माझ्या कानावर येत होतं. माझ्या मनाचं परिवर्तन झालं. पण बाबा तुम्हाला सत्य सांगतो, मी तुमचे पैसे चोरायला आलो होतो, तुमची सेवा करायला आलो नव्हतो. म्हातारा म्हणे मलाही माहिती होतं, पण बाबा मी रोज तुमचे पैसे चोराचा प्रयत्न करत होतो, मला तुमचे पैसे सापडत नव्हते. आणि तुम्ही रोज सकाळी उठल्या अंथरुणावरच पैसे मोजत होते. बाबा मला एकच उत्तर द्या, तुम्ही नेमके पैसे ठेवत कुठं होते? एवढं जर उत्तर तुम्ही दिलं तर माझं समाधान होईल, नाही तर मला करमणारच नाही बाबा आयुष्यभर. म्हातारा म्हणे वेड्या, मला माहित होतं तू माझी चोरी करणार असशील. हो, म्हणून मी रोज संध्याकाळी आपण दोघांनी अंथरून टाकलं, तुझी नजर चुकवायचो, माझ्या खिशातले पैसे काढायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवून द्यायचो. तू कुठं थांबलत होता? माझ्या कपड्यामध्ये. आणि आपलं तेच ना महाराज, दुसऱ्याच चांगलं झालं की आपल्या डोळ्यात आल्याशिवाय राहत. आपलं काय आपण पाहत नाही, पण दुसऱ्याचं थोडं चांगलं होऊ द्या. इकडे आपलं पोट दुखायला लागतं. महाराज माझ्या शाळेवर एक पेशंट आलं, माझ्याकडे आलं, म्हणे महाराज लय पोट दुखतंय. मला किती दिवसापासून? म्हणे 6 महिन्यापासून. मला दवाखान्यात गेला नाही का? लय दवाखाने गेले महाराज, पण पोट काही बरं व्हायला नाही. मला डॉक्टरकडून जे पोट चांगलं झालं नाही ते माझ्याकडून कसं होईल? ते म्हणे महाराज याचा विलास तुम्हीच करू शकता. मला त्याला म्हणलं सांग तुझं पोट कसं दुखायला लागलं, केव्हापासून दुखायला लागलं? तो म्हणे महाराज माझं पोट माझ्या शेजारच्यानं 3 मजल्याचं घर बांधलं तेव्हापासून दुखायला लागलं. आता अशा पोट दुखेल कुठं औषध नाही. दुसऱ्याचं बांधलेलं 3 मजली घर जर आपल्या डोळ्यात येत असेल आणि जर आपलं पोट दुखत असेल तर अशा पोट दुखणारा कोणतरी काय करणार महाराज? म्हणून महाराज सांगतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा बोलत असेल. आपलं सगळं आपल्या डोळ्यात दिले, इंद्रिय हात पाय काना डोळा मुख बोलावं या वचन. जेणे जोडसी तू नारायण नासे जीव पण भवरोग. ज्याने नारायणाला जोडता येतं, भगवंताला जोडता येतं, पण भगवंताला जर जोडायचं असेल तर एक करावं लागतं, संतांना पहिले जोडावं लागतं, पहिले संतांना शरण जावं लागतं. म्हणून महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय करावे संतांचे. ते पाय धरा महाराज पाय, पण आपण संतांचे पाय ओढायला लागलो. हो, पाय धरणं दूरच राहिलं, पण संतांना धरून वाढायला लागलो आपण. हो, कारण आपला हिंदू धर्म भरकटला महाराज. कोणीच कोणाला आई वडिलांना आपण आई वडील म्हणत नाहीये, संतांना संत म्हणत नाहीये, आणि म्हणून धर्म कुठेतरी बाजूला चाललेला आहे. आता आपला वेळ संपत आला नाही तर तुम्हाला सविस्तर सांगितलं असतं. नक्की एखाद्या वेळेस या ठिकाणी आलो तर कीर्तन इथे विषय सांगून जाईल. पण एक काम करा, आयुष्यामध्ये संत कसे असू द्या, पण संतांकडे पाहण्याची तुमची नजर चांगली असली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये गुरु असावा. हा गुरु शिवाय जीवनामध्ये काहीच मिळत नाही महाराज. म्हणून एखादे चांगले संत जीवनामध्ये गुरु करा. महाराज सांगतात श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचं लेखन. हो, दुसरं कोण काय करणार आहे जर गुरु आपल्या पाठीशी उभे असले. म्हणून धरावे संतांचे पाय. हो, भगवंताचे पाय धरा आणि त्याने साधन साधा. कोणतं तर या मृत्यू लोकामध्ये मी जन्माला आता आलो, आता येऊन एवढं दुःख भोगलं, पुन्हा मला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम या व्याधीतून मुक्त व्हायचं. उपजिते नाशी नाशी येते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. जो जन्माला आला तो मरणारच आहे. देहाच्या गावा आणि या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय आज या परी, किंवा ना तरी उदय असतो पैसे अखंडित होत जात जैसे ये जन्म आणि मरण तैसे अनिवार्य. श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात तेशा महम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवानी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा. जो व्यक्ती जन्माला आला तो मरणार, जो मेला जन्माले बाळ Thank you.
वेळ आलेला आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. पण जात असताना साधन साधून जायचंय. कोणतं? मी गेल्याच्या नंतर सर्वात मोठी चिंता आपल्या जीवनाला कोणती असावी? मी जर असा प्रश्न केला, तुम्हाला सगळ्यात मोठी चिंता कोणती आहे? तुम्ही हेच सांगसान, आम्हाला सगळ्यात मोठी चिंता आम्ही मरणार आहे. पण मरणाच्या पलीकडे चिंता कोणती आहे? मी गेल्याच्या नंतर पुन्हा जन्माला येणार नाही याची चिंता या जीवनात केली पाहिजे. आणि मी पुन्हा जन्माला येणार नाही हे जर साधन साधायचं असेल, त्याच्याकरता हा नरदेह 3.5 हाताचा मिळालेला आहे. औठ हात का मानव देह भगवान ने तुझे दिया, अरे खाया पिया कुछ नहीं पाया, ना जमाना खोया. आणि याच्या पुढे जाऊन महाराज आपण काय करू लागलो तर आपलं जीवन व्यसनात बरबडू लागलं नाही का. आणि त्याच्यासाठी सुद्धा संत सांगून जातात, अरे दारू गांजा मत गुल हो जाती है, अरे आपने पदर का पल्लू खर्च किया मुंह में मिट्टी जाती है, अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुल हो जाती है. चांगलं शरीर मिळालं याला वाया घालू नका. दारू गांजा पिण्यामध्ये, पुड्या तंबाखू खाण्यामध्ये याला वाया घालू नका महाराज. हो, पुडी आपण खातो ना ती गुटख्याची, त्या पुडीवरती सरळ सरळ लिहिलेलं असतं याच्यापासून कॅन्सर होणार आहे. त्या गायच्या वरती सुद्धा ती इमानदार आहे महाराज. ते जरी जय विकत असले पण ते जय विकणारे लोक सुद्धा इमानदार आहे. ते लिहून पाठवतात आपल्याला, याने कॅन्सर होतो, पण खाणाऱ्याला अकली नाही. विठाला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम याचे बंधन तोडा. आणि याचे बंधन तोडण्याकरता संत आपल्या उपयोगाला येतात. आणि म्हणून वेद सांगतात महाराज, संत सांगत नाही संताविन प्राप्ती नाही. देवाची प्राप्ती संताविन नाही. एक उदाहरण देतो बघा. भावांचे भांडण झाले, दोघा भावांचे भांडण झाले. आणि भांडण झाल्याच्या नंतर दोघं भाऊ पोलीस स्टेशनला गेले. पोलीस पाटील त्यांच्या मागे धावत गेला, अरे भावांनो, अरे भांडण करू नका, ऐकलं नाही. अरे पोलीस स्टेशनला जाऊ नका, ऐकलं नाही. तंटमुक्तीचा अध्यक्ष गेला, अरे एफआयआर दाखल करू नका, ऐकलं नाही. दोघाही भावांनी एफआयआर दाखल केली. आणि आता पोलीस स्टेशनचं भांडण कोर्टात गेलं. कोर्टामध्ये भांडण गेल्याच्या नंतर दोघांना सुद्धा आपलं म्हणणं मांडण्याकरता जज समोर जाता येत नाही. मग जज समोर जाण्याकरता दोघांनी 2 काळ्या कोटाचे माणसं भाड्यानं घेतले. काय म्हणतात त्यांना? कारण तुम्ही खेटेले ना सगळे, त्याच्यामुळे माहिती तुम्हाला. त्यांना वकील म्हणतात, वकील. दोघांनी वकील लावले. आणि दोघांचं म्हणणं काय? कोण काडी हाणली, कोण कुऱ्हाडी हाणली, कोण काय केलं हे मांडण्याकरता वकिलाला जज समोर भरावं लागलं. हे फक्त भामट्यावानी पाहत होते. मला एकच सांगायचं आहे, दोघांनी भांडणं केले आणि दोघं जज समोर गेले, पण आपलं म्हणणं काय जज समोर त्यांना मांडता आलं नाही. त्याच्याकरता त्यांना मध्यस्थी वकील घ्यावं लागले. तसं या जीवनामध्ये आपण काय करतो, आपण काय करणार आहोत, किती भजन करणार आहोत, किती नामस्मरण करणार आहोत, हे आपल्याला भगवंताला डायरेक्ट सांगता येत नाही. जसं जजला डायरेक्ट आपल्याला बोलता येत नाही, वकिलाला मध्यस्थी घ्यावं लागतं, तसं देवाला आपलं म्हणणं मांडण्याकरता संतांना आपल्या मध्यस्थी घ्यावं लागतं. तर देव आपलं ऐकतात, नाही तर देव आपला ऐकायला रिकामे नाही. म्हणून संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. आणि महाराज सांगतात, संत तुमचं सगळे मनोरथ पूर्ण करतात. किती मनोरथ पूर्ण केले? एका एका शब्दावर आपण 8-8 दिवस कीर्तन करू शकतो, एवढा आपल्याकडे साठा आहे. परंतु आज आपल्याकडे साठा जरी भरपूर असला पण वेळेचा अभाव आहे, नाही का? कारण 30 ते 35 किलोमीटर वारकरी चाललेले आहेत, त्यांना आराम करायचा आहे. एखाद्या दिवशी नक्की वेळ प्रसंगी तुम्हाला सर्व या अभंगावरती आपण चिंतन मांडू. परंतु आता वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागणार आहे. म्हणून एकदा सर्वांनी हात करा, वरती करा, भजन करा. विठोबा
चाल म्हणली असते, पण विद्यार्थी नवीन नाही का, त्याच्यामुळे ते काही आता चाल म्हणणार नाही. आणि म्हणून शेवटची चाल तुम्हाला सांगून जातो. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. एकदा भजन करा. ज्ञानेश्वर पावन पुण्यभूमी नाशिक, श्री क्षेत्र नाशिक, ज्या नाशिकमध्ये साक्षात प्रभू रामचंद्र भगवंतांनी वास केला, त्या श्री क्षेत्र नाशिक मधून तर श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी चालत असलेली ही मला वाटतं 12-13 वर्ष झाली नाही का, 12 वर्ष. आणि हा मला वाटतं पहिलं तप या दिंडीचं पूर्ण होतंय. आणि त्या निमित्तानं आज आपल्या वर्णा फाट्यावरती आपल्या गजानन महाराजांच्या असलेल्या पावन पुण्यभूमीमध्ये इथे आज वास्तव्याला सगळेजण वारकरी थांबलेले आहे. खरं सांगायचं म्हणजे या दिंडीतले सगळे वारकरी साक्षात गजानन महाराज आहे. का म्हणतोय मी, त्याचं कारण आहे. या दिंडी सोबत माझा आणि माझ्या संस्थेचा ज्या दिवशीपासून संबंध आला, माझ्या संस्थेला काय गरज पडते, माझ्याकडे 250 विद्यार्थी आहेत, वर्ण्याचा सुद्धा विद्यार्थी. माझ्या संस्थांना या मुलांना पालन पोषण करण्याकरता काय काय गरज पडते. कारण मी काही मुलांकडून 221,000 रुपये घेतो, त्यातून 5,000 रुपये शाळेचे भरतो, 6 शिक्षकांच्या पगारी करतो आणि मग उरलेल्या पैशामध्ये किराणा असेल, बाकी सगळं साहित्य असेल, सगळं चालवण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या वेळेला ही दिंडी माझ्याकडे आणि सर्व वारकरी माझ्याकडे येतात, त्यावेळेला पाहतात या संस्थांमध्ये काय कमी आहे, पहिले ते बघतात. म्हणून पहिल्या वेळेला आले तर मुलं खाली झोपलेले होते, चटयावरती झोपलेली होती. म्हणून आमच्या मुलांसाठी वारकऱ्यांनी 80 गाड्या दिल्या. दुसऱ्या वर्षी आले, पुन्हा आम्हाला चटया दिल्या. एक वर्षी आलं तर आम्ही पाणी तापवण्याचं आमचं साधन पाहिलं मागच्या वर्षी आल्याच्या नंतर. आणि पाणी तापवण्याचं साधन त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर त्यांना ते थोडंसं धोकादायक वाटलं. विचारलं, महाराज याच्यासाठी आपण काय करू शकतो. मी म्हटलं याच्यासाठी खूप खर्च आहे. म्हणून मी 1.25 लाख रुपयाची टाकी बनवली. तर त्या 1.25 लाखाचे सगळं अनुदान मला या दिंडीतल्या वारकऱ्यांनी माझ्या संस्थांसाठी दिलं. याही वर्षी माझ्या दिंडीमध्ये, माझ्या संस्थांमध्ये टाळाची कमतरता पाहिली आणि म्हणून दिंडीतल्या या सर्व वारकऱ्यांनी 51,000 रुपयाचं दान माझ्या दिंडीकरता दिलं. मागे 100 चादरी या मुलांकरता दिल्या. काय नाही ते दिलं, सगळं काही माझ्या दिंडीसाठी, माझ्या संस्थांसाठी या वारकऱ्यांनी दिलेलं आहे. आणि हे वारकरी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण, संतांची संगत घडावी म्हणून वारी करतात. म्हणून त्यांच्या चरणी जेवढं नतमस्तक व्हावं तेवढं कमी आहे. म्हणून या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा या ठिकाणचे असलेले बाबांचं जे अधिष्ठान आहे, बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. माझ्या गुरुवरांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल Thank you.